सिंधू भगवान शंकर अखंड कुणाचा जप करता? राम नामाचा भजन करी महादेव राम पूजी सदाशिव अखंड. आणि हनुमंतराय अवतार कार्य जन्मापासून तर अवतार कार्यापर्यंत श्रीराम जय राम. राम म्हटल्याने काय होतं? राम म्हणता रामची होई. ऐसे सुख वचिनी आहे विश्वासे अनुभव पावे. नवे नवे राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. महाराज जगातलं जे आहे ना, जगातलं सर्व आहे नश्वर, शाश्वत आहे परमात्मा. आणि मनुष्य जन्मामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेतली की त्याची जन्म मरणाची संपली, त्याचा मनुष्य जन्म सफल झाला. मायावी पदार्थ आहे. धन दारा पुत्र बंधू सोयरे कृष्ण मायावी साधना आहे. यांच्या नादी लागून मनुष्य जन्म कसा होतो? असफल होऊन जातो, निरर्थक होऊन जातो. आणि जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? दुःखाची प्राप्ती होते, चिंताची प्राप्ती होते, टेन्शनची प्राप्ती होते. तर तात्पर्य भजन करू विठोबा नारायणाच्या द्वारी जय आणि विजय द्वारपाल होते. द्वारपाल होते म्हणजे नारायणाच्या भेटीसाठी ते सिक्युरिटीज होते. सनक सनंदन सनत कुमार आले, ब्रह्म ऋषीचे पुत्र. म्हणजे आम्हाला नारायणाला भेट घ्यायची आहे, भेटता नाही ना काय. त्यांनी सनत सनंदांनी शाप देऊन टाकला की तुम्ही राक्षस व्हाल. ते कोण होते? जय विजय देवाचे रूप. आता तर ते शाप देऊन टाकला निरर्थक ठरणार नाही. म्हणजे को भक्ताच्या जन्मात जाता का राक्षसांच्या? राक्षसांच्या जन्मात गेलं तर 3 जन्मामध्ये मुक्त होता येईल. अरे म्हणे भक्ताचे 6-7 जन्म घ्यायच्यात, कशाला जायचं? त्याच्यापेक्षा तर राक्षसाचा घ्यायचा. मग त्याच्याकरता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हा पहिला अवतार त्यांचा राक्षसाचा. दुसरा रावण आणि कुंभकर्ण. आणि तिसरा शिशुपाल आणि दंतवक्र. यांना शाप दिला, हे राक्षस बनले, त्याच्याकरता भगवंत अवतार आला. दुसरी गोष्ट, मातंग ऋषी होते, त्यांच्याजवळ शबरी माता होता. शबरी बिल्ली सेवा करायची. तर तिचं लग्नाची ज्या वेळेला तयारी केली बापाने, तर ते हारण ससे म्हणे कशा करता? म्हणे आता तुझ्या जेवणाची पंगत राहील, त्याच्या करता एवढे कापावे लागतील, लग्नच करत नाही म्हणे मी.
शबरी मातेने लग्नच केलं नाही, झाडावर राहायची, झाडावरती चढून राहायची तरुणपणामध्ये. आणि ऋषी मुनी जायचे चंपारण्यामध्ये, तिथे काटे वगैरे बाजूला करायचे आणि लाकडाची मुडी आणायची आणि मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये टाकून द्यायची 4 वाजता. म्हणजे कोण चोर येतो आणि लाकडाची मुडी टाकून जातो. पकडायचा एक दिवशी, पकडला एक दिवशी शबरी मातेला. म्हणे महाराज काहीतरी सेवा करावी म्हणे, या सेवेसाठी हे करावं लागतं. ठीक आहे म्हणे बेटा, इथेच राहतात तू आश्रमात. मग मातंग ऋषींच्या आश्रमात राहिली. गुरूंची एवढी सेवा केली. मातंग ऋषींना सांगितलं की देव तुझ्या घरी येईल, तुला देवाकडे जावं लागणार नाही. का? तुझं अंतःकरण पवित्र आहे, मन शुद्ध आहे, चित्त निर्मळ आहे आणि तुझ्यामधला मीपणा नष्ट होऊन गेलेला आहे. ज्याचा मीपणा असा नष्ट होतो देव त्याच्या पाठीमागे जातो. नाम म्हणे देव, इच्छ संत संग, आम्हा जीव लग जन्म. नामदेव महाराज हे भगवान पांडुरंग नामदेव महाराजांच्या सहवासात जायचे. भगवान पांडुरंग जनाबाई शिवाय राहत नव्हते, तुकोबारायण शिवाय राहत नव्हते. का राहत नव्हते? कारण हे अखंड भगवंताचा जप करत होते. निषिद्ध कर्माचा त्याग होता, अधर्म पाप काहीच नव्हतं. ज्याचं चित्त असं बनलं पवित्र, मन शुद्ध बनलं गंगेसारखं, त्याला भगवंताकडे जायची गरज पडत नाही. आला देव घरा. एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष पांडुरंगानं सेवा केली. आपल्यालाही तसं वाटत असेल, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहिले. त्याच्याकरता ज्याला संतांची संगती आहे, अखंड नाम स्मरण आहे, ज्याच्याकडे ग्रंथ वाचन आहे, जो तीर्थयात्रा करतो, ध्यान धारणा समाधी करतो, संतांच्या सहवासात राहतो, भजन कीर्तन करतो, त्याला देवाकडे जायची गरज पडत नाही. देव त्याच्या घरी येतो. प्रमाण द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुढे. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला खूप वर्ग शिकवायला 1 महिना लागला. स्वरामध्ये बोलताना, टाळाच्या टेकात बोलताना, आम्हाला शिकवताना बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. असं जमलं तर 5, नाही तर मग भजनाची बारी नापास भजन स्पर्धेमध्ये. तर तात्पर्य देवाला गरज आहे प्रेमाची. कीर्तनात तर तुम्ही इथे बसले आहे, पण किती आवडीनं, किती गोडीनं आणि किती प्रेमानं, याला महत्व आहे. थोर प्रेमाचा भूके What?
देवाने अवतार घेतला. तिसरं कारण, जी गौतम ऋषींची पत्नी होती माता अहिल्या, तिला शाप देऊन टाकला होता. त्यावेळेला तिने सांगितलं होतं की प्रभू रामचंद्र येईल, त्यांच्या पायाचा स्पर्श होईल, त्यावेळेला तुझं राम जन्माची कथा बघू आपण. तर तात्पर्य, पूर्वी पृथ्वी तलावावरचे राजे स्वर्गामध्ये देवांच्या मदतीसाठी युद्ध करता जायचे आणि वरचे स्वर्गातले देवी बोलवायचे. तर त्यावेळेला राजा दशरथ जायचा युद्ध करण्याकरता वरती. तर त्यावेळेला असा प्रसंग झाला, दशरथ राजा जायचा युद्ध करण्याकरता, मदत करायचा. तर प्रॉब्लेम असा होता की दशरथ राजाला सर्व काही होतं पण मूलबाळ नव्हतं. त्याच्यामुळे राजा कसा राहायचा, नाराज राहायचा मूलबाळ नसल्यामुळे. सर्व देवांना काळजी पडली, देवांना काळजी अशी पडली की मुलाबाळाशिवाय उद्धार नाही. राजा दशरथ नाराज राहतो. मग काय करावं लागेल, तो पुत्र कामेष्टी यज्ञ जर केला, पुत्र कामेष्टी यज्ञ जर केला तर दशरथ राजाला पुत्र संतान, ऐकताय तुम्ही, लक्ष नाही, पुत्र संतान होऊ शकते. मग त्यावेळेला देवांचं दानवांचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये ही गेली होती देवी कैकेयी युद्ध करण्याकरता आणि त्या शुक्राचार्याने रथाचा आस मोडून टाकला. मग राजा पराभूत होणार होता. कोण, दशरथ राजा. कैकेयीने तिचा हात टाकला त्याच्या आसामध्ये आणि रथ पडू दिला नाही आणि विजय प्राप्त होऊन गेला दशरथ राजाला. विजय प्राप्त झाला तर राक्षस हारले, देवांचा विजय झाला. बोल म्हणे राणी, काय वर पाहिजे तुला? म्हणे मी नंतर मागेल ते वर. कैकेयी म्हणे. मग शेवटी पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा तर करायचं कसं? त्यावेळेला विभांडक ऋषी होते आणि विभांडक ऋषींचा मुलगा होता शृंग. याने स्त्रीचं दर्शन पण घेतलेलं नव्हतं, स्त्रीला पाहिले बी नव्हतं, ब्रह्मचारी होता. याच्या हातून जर यज्ञ केला तर भगवान यज्ञ नारायण पायस पात्र घेऊन. ते पुढे कथा अशी येते की श्रावण बाळाच्या आई वडील तीर्थक यात्रेला जातात. अचानक त्यांना लागते तहान. वटवृक्षाखाली ठेवता, बाळा पाणी घेऊन ये. श्रावण बाळ पाणी घेण्याकरता जातो. पाणी घेण्याकरता जातो तर दशरथ राजा तिथे शिकारी करता आलेला असतो. दशरथ राजाला स्वप्न पडते की शिकार करण्याकरता जा. शिकारी करता पुढे पुढे झारी बोले वचन दशरथे ऐकले कानी. आणि त्याच वेळेला बाण मारला जातो. तर तिथून शब्द येतो बाबा आणि आई आणि राम राम. अरे म्हणे कुणीतरी श्वापक वधलं गेलं तिथे तर तो लहान बाळ. अरे म्हणे बाळा, म्हणे बघ वेळ लावू नको, माझे आई वडील मरून जातील, प्राण त्यागून येतील, पाणी दे तू, पण बोलू नको, ओळख दाखवू नको. आता राजा दशरथाला काही कळत नव्हतं. ते पाणी घेऊन गेले. ते आई वडील, बाळा तू बोलत नाही, तू बोलणार नाही तर आम्ही पाणी पिणार नाही, तुला बोलावंच लागेल. शेवटी म्हणे मी तुमचा बाळ श्रावण नाहीये, मी राजा दशरथ आहे, आमचा बाळ श्रावण कुठे टाकलं? म्हणे माझ्या हाताने वधला गेला. असं म्हटल्याबरोबर त्यांचा प्राण तर कसा बाहेर येण्यासारखा की आमची आंधळ्याची एकुलती एक काटे आणि तू म्हणतो वधला गेला, आम्ही कसं जगणार? त्याच वेळेला श्रावण बाळाचे वडील, हे मी जसा पुत्र करत करत मरण पावतो तसा तू ही पुत्र करत करत मरण पावशील. राणीने तो शाप दिला. त्याच वेळेला राजा दशरथाने तिघांचं क्रियाकर्म केलं आणि आलं वशिष्ठ मुनीकडे. वशिष्ठ मुनी म्हणे जो जन्माला आलाय तो मरणारच आहे, येथे उडूनही आले अवतार आम्ही बी मरणारच आहे, संत आहे भगवंत आहे, जावं लागेल. अरे मरशील तर मरशील, पण तुला शाप दिलेला आहे की पुत्र होतील.
मग तुला पुत्र होतील या आनंदाची, तर तू दुःख करू नको. शेवटी ते एक भगवंताच्या अवताराचं कारण. आणि त्याच्यानंतर मग स्वर्गातल्या अप्सरा आणल्या, यावी भांडकृषी संध्येला गेले. संध्याला गेले तर याने स्त्रियांना बघितलेलं नव्हतं. यांना असं वाटतं की कोण ऋषी मुनी आले का काय. त्या अप्सरा त्याला नाचवायच्या. तोपर्यंत मी भांडकृषी येऊन जायचे. बाबा पाहुणे आले होते आपल्या घरी, अरे मग बसवायचं ना. नाही नाही, ते निघून गेले. घाबरत होते मी भांडकृषीला भस्म करून टाकतील. पुढे त्यांनी त्या शृंगाला जसं नागसे नागिन बुरी हात लगे कट खाय. नागापेक्षा नागिन बुरी राहते. नागसे नागिन बुरी हात लगे कट खाय. नागिन से नारी बुरी देखत लहरी आ जाए. शास्त्र नागापेक्षा भी नागिन खतरनाक आणि नागिनपेक्षा भी स्त्री खतरनाक. कारण की मोठमोठ्या विषयांचे सुख नको माझे मना. पात्या रावणा काय झाले, स्त्रीमुळे रावणाचा नाश झाला. इंद्र आपडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. तर तात्पर्य त्या शृंगाला मोहित करून दशरथ राजाच्या महालात आणलं. आणल्याबरोबर दशरथ राजाचा मित्र होता शांतनू. त्याची मुलगी होती शांता. दशरथ राजाने पालन केलेली होती. तिचा विवाह लावून दिला. कोणाबरोबर? शृंगाबरोबर. आणि भांडकृषींना कळलं की कपट केलेलं आहे. आताच्या आता अयोध्या भस्म करून टाकतो. आणि ज्या वेळेला वशिष्ठ मुनी मोठे हुशार, सून आणि मुलगा नजरेसमोर, शृंगवी भांडकृषीसमोर आशीर्वाद दिला. चला यज्ञाला सुरुवात करा. यज्ञाला सुरुवात केली. यज्ञ नारायण पायस पात्र घेऊन आले. भांड यज्ञ नारायण. विलंब करायचा नाही, लवकर प्रसाद वाटायचा. पहिला भाग दिला कौशल्येला, दुसरा भाग दिला सुमित्रेला, आणि तिसरा दिला कैकेयीला. तर हिला अपमान वाटला. मला शेवटी का दिला? तोपर्यंत सुवरच्या नामक आकाशामध्ये गार होती. शापामुळे गार झाली होती. तिने तो कैकेयीचा पिंड हिसकवला आणि ऋष्यमुख पर्वतावर अंजनी माता होती तिच्या उंजडीमध्ये टाकलं. मग हिचा तर प्रसाद हिसकवला, तर हिचा तर गेला. मग कौशल्याचा काही हिसकवला नाही, सुमित्रा देवीचं काही हिसकवलं नाही. तर कौशल्या माता पतिव्रता होती, त्याच्यामुळे गाडीचं चाललं नाही. आणि सुमित्रा माता सत्वगुणी होती, त्याच्यामुळे चाललं नाही काम. मग शेवटी कौशल्या मातेने सुमित्रा मातेने अर्धा भाग हिला दिला. मग पुढे त्या बरोबर राहिल्या. आता राजा म्हणे डोहाळे पुसायला जा. आता अगोदर सुमित्रा होती, कौशल्या देवी होती, तिच्याकडे नाही गेला. ही लाडकी होती, नावडती होती. काही हिच्याकडे गेले तर केस मोकळे, कोपून बसलेली, कोप भवनात बसलेली, काय डोहाळे. मला असं वाटलं की जगाने माझी निंदा करावी. जो मोठा बंधू आहे त्याला वनवासात पाठवावं आणि लहान्याला गादीवर राज्याभिषेक करावा. नाराज झाला राजा दशरथ. सुमित्रेकडे गेला. काय वाटतं डोळे तुला? मला असं वाटतं मोठ्यांची जन्मभर सेवा करायची, समर्पित होऊन जायचं. चंदनाची पावडर आली, चंदनाने स्नान केलं, आंघोळ केलं, पंचामृताने मंत्र जप करत राहिलं. राजाला बरं वाटलं. नंतर